तर असं गणपतीचं वातावरण असूनही मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी बंधूभगिनी, नागरिक बंधूभगिनी त्या बाबतीत माझ्या मनामध्ये नेहमी कुतूहल होतं की हा माणूस एक सर्वसामान्य माणूस मुंबईमध्ये शिकला, मग सोलापूरच्या वाचनला नोकरीला लागला आणि अचानक करता 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 एवढं मोठं विश्व त्याने कसं उभं केलं. आणि मग त्याचा अभ्यास केला लक्षात आलं की माणसाला, ज्यावर 2 मिनिटं बोलूनच मी माझं भाषण संपवणार आहे, माणसाला काहीतरी ध्येय लागतं, काहीतरी एक अस्वस्थता लागते आणि त्या अस्वस्थतेतून त्या ध्येयातून माणूस काही ना काही करायला लागतो. ती मोठमोठी नावं घेतली तर त्यांच्या डोळ्यासमोर विवेकानंदांपासून येऊ किंवा 12,500 वर्षाचा या देशाचा इतिहास त्याचा फर्स्ट पर्सन प्रोग्रामापासून सुरुवात करू, श्रीकृष्णाकडे येऊ, छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊ, ज्ञानेश्वरांकडे येऊ, ते गाडगे महाराजांकडे येऊ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा सगळे, या सगळ्यांना एक काहीतरी उद्दिष्ट होतं आणि त्या उद्दिष्टपूर्तीची अस्वस्थता होती. एक होत केलं पाहिजे आणि त्यातून मग नॉर्मल मॅन जे वागतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीने ध्येयवेळी माणसं जगतात. आपण देशाचं भविष्य आहे, आपण मजबूतीने शिका, आपण मोठे व्हा आणि या देशासाठी, या राज्यासाठी, या मातीसाठी आपण काम करा, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्या विद्यार्थी बांधवांना सांगतो. हे करत असताना आम्ही सगळेजण, आपलं सरकार आपल्या पाठीशी उभा आहे हे ठामपणे मी सगळ्या विद्यार्थी बांधवांना सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण जे या संस्था उभ्या केलेल्या आहेत, नव्या नव्या गोष्टी आपण करताय, या सगळे उपक्रम करत असताना या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वोत्तम शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. हा प्रयत्न असाच चालू ठेवा. नक्की आम्ही सगळे आपल्यासोबत आहेत, त्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही संस्थेची उत्तर आणखीन प्रगती होत राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा या संस्थेला देतो. विद्यार्थी भगिनींना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.